बौद्ध जन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष, बौद्ध समाज युवा संघ रायगडचे ज्येष्ठ मार्गदर्शक, बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते आणि बुद्ध कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारेचे सच्चे पाईक यशवंत हिरू शिंदे सर यांचा अल्पशा आजाराने मंगळवारी 26 रोजी वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने आंबेडकरी व बहुजन चळवळीवर शोककळा पसरली असून समाजाचा एक लढवय्या, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पश्चात 4 मुले, सुना, नातवंड व असा मोठा परिवार आहे. शिंदे सर हे केवळ राजकीय किंवा सामाजिक पंदापुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्वसामान्यांच्या मनातील विश्वासाचं नाव होतं. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांनी हजारो कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं होतं. कोणाच्याही सुखदुःखात ते आपुलकीने सहभागी होत असत. त्यामुळेच त्यांच्याविषयी समाजात विशेष आदर आणि आत्मीयता होती. संवैधानिक मूल्य जपत लोकशाहीच्या बळकटीसाठी ते अहोरात्र झटले. बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, संघटन आणि प्रबोधन या माध्यमांमधून त्यांनी समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवली. समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांवर त्यांनी नितांत श्रद्धा होती त्यांची. समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने कार्य करत अनेकांना आधार दिला. त्यांच्या निधनामुळे बहुजन आंबेडकरी आणि सामाजिक चळवळीचं मोठं व अपूर्णीय नुकसान झालं असून समाज मन हळहळलं आहे. रायगडसह राज्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माणूस म्हणून जगताना समाजासाठी झटणारा एक हृदयस्पर्शी नेता आज आपल्यात नाही, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत यशवंत शिंदे यांचे जलदान विधी व शोकसभा रविवारी दिनांक 7 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सिद्धार्थनगर, रोहा येथे ठीक 11 वाजता होणार असल्याची माहिती शिंदे कुटुंबियांनी दिली. हात दोघा ठिकाणी बसा. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.